नमस्कार. मकर संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे किंक्रांत. त्यालाच आपण करीदिन असे सुद्धा म्हणतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे कर उलटली जाते, म्हणजेच धिरडे बनविले जातात. मग ते धिरडे कुठल्याही पदार्थाचे केले तरी चालतात. डाळ तांदूळ आदल्या दिवशी भिजवले जातात. जर लक्षात नाहीच राहिलं तर अशा गव्हाच्या पिठाचे सुद्धा धिरडे तयार केले जातात. चला तर मग आज आपण किंक्रांत स्पेशल गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत जाळीदार परफेक्ट असे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी इतके गव्हाचे पीठ घेतलेले आहे. नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच हे पीठ आहे. सुरुवातीला पिठामध्ये 1 ग्लास इतके पाणी घातले. रवी, चमचा किंवा असं मिक्सरच्या मदतीने पाणी हे पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं. गव्हाचे पीठ असल्याने इथे पाणी हे भरपूर लागणार आहे. पुन्हा एकदा मी 1 ग्लास पाणी घालून गव्हाचे पीठ हे एकजीव करून घेऊ. 2 ग्लास पाणी घातले तरी सुद्धा तुम्ही बघू शकाल पीठ हे पूर्णपणे घट्ट आहे. त्यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी अजून घातले. टोटल 2.5 ते 3 ग्लास पाणी घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यातील गठुळ्या ह्या तशाच दिसत आहे. म्हणून मिक्सर बाजूला करून हातानेच पीठ व्यवस्थित गठुळ्या मोडत एकजीव करून घेते. शक्यतो असं हातानेच जर पीठ पाण्यात एकजीव केलं तर ते लगेच मिक्स होण्यास मदत होते. तर यामध्ये अजूनही काही गठुळ्या शिल्लक आहे, म्हणून पिठावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया. म्हणजे पीठ भिजेल व एखादी गठुळी जरी राहिली तरी ती मऊ होते. तोपर्यंत आता एका मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करण्यासाठी 3 ते 4 हिरवी मिरची, तर मिरची अशी मोडून घालायची म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते. तर इथे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, परंतु हे गव्हाचे धिरडे तिखटच छान लागतात. त्यासोबतच इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्या. लसूण थोडा जास्तच घालायचा, त्यामुळे चव ही छान येते. 1 चमचा जिरे घातली. अर्धा चमचा हळद घालायची. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे पेस्ट कशी बारीक तयार होते. तर बघा याप्रमाणे. तर आता जे पीठ भिजत ठेवलं होतं त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची. तर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर यामध्ये मी घातली. सोबतच यामध्ये तयार पेस्ट टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगेच चमच्याच्या मदतीने किंवा विक्सच्या सहाय्याने मिक्स करायचं. तर पीठ हे खूपच घट्ट आहे. यामध्ये पाणी घालूया. पेस्ट तयार केलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून अर्धा ग्लास इतके पाणी यात घातले. तर पुन्हा हे एकजीव करून घेऊया. पीठ भिजल्यामुळे ते पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव होते. आता राहिलेले सुद्धा अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतले. म्हणजे टोटल आतापर्यंत 4 ग्लास इतके पाणी मी यामध्ये वापरले आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गव्हाचे पीठ असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भरपूर असा वापर होणार आहे. तर मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी इथे पुन्हा एकदा पाणी घालून ते हातानेच व्यवस्थित फेटून घेत आहे. म्हणजे यामध्ये 1-2 जर शिल्लक गठुळी राहिली असेल तर ती सुद्धा व्यवस्थित मोडली जाईल व पीठ हे व्यवस्थित असं तयार होईल. तर बघा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे आत्ता जे पिठाची कन्सिस्टन्सी आहे इथपर्यंत टोटल मी 5 ग्लास इतके पाणी वापरले आहे. तर धिरडे हे जाड नसतात, थोडेसे पातळच असतात. ज्याप्रमाणे आपण डोसे बनवतो त्याला जसे बॅटर लागते त्याच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. तर बघा याप्रमाणे मी परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर बघा चमच्याने दाखवते. याच फ्लोई कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला बॅटर हे व्यवस्थित पातळ तयार करून घ्यायचं आहे. तेव्हाच धिरडे मस्त पातळ मऊ लुसलुशीत बनतात. आता धिरडे बनविण्यासाठी तवा हा तेल पाण्याने चांगला ग्रीस करून घ्यायचा. टिश्यू पेपर किंवा रुमालाच्या मदतीने तेल व पाणी पूर्णपणे पुसून घ्यायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचे धिरडे असो ते तव्याला चिटकत नाही. नॉनस्टिकच काय, साध्या तव्यावर सुद्धा ही प्रोसेस करायची. साध्या तव्यावर सुद्धा छान धिरडे बनतात, जे की मी तुम्हाला बनवूनच दाखवणार आहे.
आता पळीच्या मदतीने 1 चमचा बॅटर घेऊन ते तव्यावर दाखविल्याप्रमाणे असे गोलाकार पसरवून घ्यायचे। मिश्रण हे तव्यावर घातल्यानंतर हलक्या हाताने असे गोलाकार प्रेस करून घ्यायचे। मस्त पातळ धिरडे बनतात। तव्यावर घातलेलं मिश्रण पूर्णपणे वरतून कोरडं झालं किंवा घातलेलं मिश्रण हे वरतून पूर्णपणे सुकलं तरच ते उलथायचं, म्हणजे धिरडं हे तुटत नाही। एकदा की वरची बाजू चांगली सुकली म्हणजेच कोरडी झाली की वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते घालायचं। नंतर असं दाखविल्याप्रमाणे उलथणीच्या मदतीने कढया मोकळ्या करून घ्यायच्या। नंतर बाजू पलटायची आणि दुसरीही बाजू भाजून घ्यायची। जर धिरडे खरपूस आवडत असेल तर चांगलं दोन्ही बाजूने जरा जास्तच भाजून घ्यायचं। तर इथे आपलं धिरडं तयार झालेलं आहे। कुठेही धिरडं हे तुटलेलं नाही, मस्त मऊ लुसलुसीत झालेलं आहे। चला तर मग तुम्हाला आणखी एक धिरडं बनवून दाखवते। अजिबात हे चिकट होत नाही, मस्त जाळीदार तयार होतं आणि तुम्हाला खाताना वाटणार सुद्धा नाही की हे गव्हाचे पिठाचे धिरडे आहेत। इतके चवीला स्वादिष्ट लागतात। मिश्रण तव्यावर घातल्यानंतर ती पूर्णपणे सुकू द्यायचं, नंतरच बाजू पलटायची। त्याशिवाय त्याला धक्काही लावायचा नाही, नाहीतर धिरडं हे तुटण्याची शक्यता असते। नंतर त्यावर तेल घालायचं, कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि बाजू पलटून दुसरीही बाजू व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। याप्रमाणे करून बघा, मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार धिरडे तयार होतात। आता तुम्हाला असं वाटेल की मी हे नॉनस्टिक पॅनवर तयार केले त्यामुळे ते चिटकले नाही किंवा व्यवस्थित निघाले, तर हेच धिरडे आपण साध्या तव्यावर म्हणजे रेग्युलर जो आपण तवा वापरतो त्यावर कसे करायचे ते बघूया। तर मीडियम गॅसवर तवा हा व्यवस्थित तापून घ्यायचा। अगोदर दाखविल्याप्रमाणे तेल आणि पाण्याने व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा। तेल आणि पाणी टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचं। तयार बॅटर पळीच्या मदतीने तव्यावर घालून गोलाकार बॅटर पसरवून घ्यायचे। वरील बाजू पूर्णपणे कोरडी झाली नंतरच त्यावर तेल घालायचे। उलथणीच्या मदतीने कडेने असं कडा मोकळ्या करून घ्यायच्या। बाजू पलटायची आणि दुसऱ्याही बाजूने धिरडं हे भाजून घ्यायचं। तर बघा, साध्या तव्यावर सुद्धा मस्त असं गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार होतं, कुठेही ते तुटत नाही। तर बघा, दोन्ही तव्यावर मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचं धिरडं कसं बनवायचं हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर बघा, या प्रकारे दोन्ही तव्यावर मी धिरडे तयार करून घेतलेली आहे। मस्त मऊ लुसलुशीत, हाताला न चिटकता किंवा चिकट न होता छान अशी जाळीदार तयार झालेली आहे। ही धिरडे नुसतीच तर छान लागतातच, शिवाय तुम्ही चटणी, लोणचे, सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतात। झटपट तयार होतात, त्यामुळे बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। लहान मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतात। तर एकदा नक्की करून बघा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।